पोचलो आपण अड्ड्यामध्ये. बघू शकता सगळी टॉपची बैल. आणि आता जस्ट शरद झाली आपल्या शिलगावातील आरब्या गरब्या विरुद्ध मथुर होती. तर आरब्या गरब्या जिंकलेलं आहे. दाखवतो मला थोड्या वेळाने भेटेल तेव्हा. पक्षा डेंजर डायरेक्ट देश में जाएगा अभी वो. हे पळालं हे पार. फक्त फायनल सुरू होती 2 बाजूला कोंडा डोबीले. आणि आता या शर्यतीत बघू शकता इकडे चालू आहे तयारी. हे बघा हाय. कसं वाटतं तुला? इथं बघ इथं. होय काले हे काले हे काले इकडे बघ. यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता चालू आहे आम्ही शर्ती ना सावली मैदान. म्हणजे 26 जानेवारीला शर्ती असतात. मला जायचं नव्हतं शर्तीने. ही बळजबरीने चालवलं आहे बाबूभाई आणि हरेशभाई. चला जाऊ. त्यांची इच्छा बोलतोय बरोबर चल चला. माझी नव्हती इच्छा पण काय करणार नाही दादाने जायला लागले. तर चला जाऊ. आता चालू आहे आम्ही शॉर्टकटने डायरेक्ट तावशी म्हणतो. कोणाला माहीत असं तावशी तर नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता कशी मच्छी चापतात. तर काय भेटले माहीत ना. हे बघा तुम्ही कधी असं तापले का? हे बघा भरपूर जण आहेत तिकडं पण आहेत बघा. पूर्ण का भरल्या का? किती भेटली? भेटली का? काही ना लक्ष. चल पोचलो आपण अड्ड्यामध्ये. बघू शकता सगळी टॉपची बैल. आणि आता जस्ट शरद झाली आपल्या शिलगावातील आरब्या गरब्या विरुद्ध मथुर होती. तर आरब्या गरब्या जिंकलेलं आहे. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने भेटेल तेव्हा. आता सध्या आम्ही चाललो जरा जेवायला. मांडवमध्ये जेवायलाच नाही गेलो. इथं चाललो जेवायला. धन्यवाद. यंदाच्या मैदानात जो प्रसन्न आयशा यंदी शिंपाणी गुरुदोल पक्षा बघू शकतो. आले बाई वडापाव काय अंडाभाऊ घ्यायला. अंडाभाऊ लगीन सोडून आम्ही अंडाभाऊ घ्यायला. मिरच्या डेंजर रे. कंट्रोल न झालं. अरे पार घेतलीच नाही रे ना. डेंजर डायरेक्ट देश में जाएगा अभी वो. हे पळालं हे पार. काहीच शर्ती बघले आम्ही पण. मी व्हिडिओ काय नाही काढली. रिझन असं होतं डेंजर एकदम. म्हणजे हे डायरेक्ट कॉपीराईट आहे. काहीतरी लोक आता आम्ही आलोय मस्तपैकी कलिंगराच्या कापा खायला. फक्त फायनल सुरू होती 2 बाजूला कोंडा डोबीले. आणि आता या शर्यतीत 22 धन्यवाद. तर बघू शकता कासरं विकायला एसन वगैरे सगळं आहे. चला आपण निघू आता इथून. हे सगळं इकडं एंड होतं. सगळी बैला इकडे येतात. सगळे भारी भारी युट्यूबर ब्लॉग बनवतात. आता मी काहीच बोलत ना तुला. इथं आंबा कोणतं आल्या. निघालो आम्ही जायचं आम्हाला बाहेर. हे स्कूटी कोण चालू ठेवून गेले. हे घोड्या जातं का दा घोडे सवारी करून ये. अरे शेट लग्न सोडून इकडे कुठे करता रे तुम्ही. जा घोडे सवारी करून ये. मस्त घोड्यावर बस. लाव 50-50 हजाराची. चला आता आपण निघूया. मस्त आमची अशीच मस्ती चालू राहते. अशी मला जायचा परत नारायणला. माहिती सासूरवाडी में जाणार बच्चे लोक लहानकडे.
फायनली माझी एडिटिंग पण झालेली आहे फायनल. आता उद्या व्हिडिओ अपलोड करेन. आता गेलेलो चायनीज आणलं, चायनीज घेतलं. एडिटिंगच करत होतं म्हणून मी काही शूट केलं नाही. आता चाललो आहे घरी. बघूया उद्या सकाळी म्हणजे करेन कंटिन्यू ब्लॉग. म्हणजे अर्धवटच आहे आजचा असा ब्लॉग. म्हणजे अर्धवट मागचे राहिले. आता सर्व ब्लॉग पूर्ण झालेले आहे. आणि इकडे खेळतात बॅडमिंटन मस्त वगैरे. न्यू चॅलेंज चॅलेंज कर रहा है तो खेलो ना चॅलेंज. चला काहीच दिवस दुसरा. आता चाललोय परत देसाई गावमध्ये. काल चर्ती बघायला देसाई गावामध्ये गेलं. आता पुन्हा झालं आहे देसाई गावमध्ये. आपल्याला आहे शूट वेलकम सेरेमनीचा. गर्ल पोरगीला आणायचा. चला कोणत्या उशिरा निघूया. 11 वाजता बोलूया. वाजले आता 11:15. एवढं लवकर कोण आणत ना. कधीच चुकून बायच्या म्हणजे डेकोरेशन वगैरे नसेल करायचं ना तर लवकर येतात. नाही तर मग 12, 1, 1:30 असंच वाजतं. त्यापेक्षा आपण लेट गेलेलं परवडतं. चला बघू काय डेकोरेशन चालले आणि कोणाच्या घरी आहे ते पण दाखवतो तुम्हाला. फायनली पोचलो इकडे. थार मस्तपैकी सजवून ठेवलं आहे आणि रांगोलीसुद्धा काढली बघा. चला बघूया. वरती आहेत सर्व मंडळी आपले आले वर्षदांच्या घरी. बघू शकता इकडे चालू आहे तयारी. हे बघा हाय वेलकम. तयारी तर चालूच आहे अजून डेकोरेशनची. पण जायचं तुला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं. जोधनी हॉस्पिटलमध्ये सर्वजण मंडळी निघले. एक गाडी ऑलरेडी गेलेली आहे. हाय निशू काल कधी आली तू घरी? हां लागला लगेच. किती दिवस तेच दाखवतच लागले म्हणून. हां काय आपण हॉस्पिटलमध्ये. ही बघा ईश्वरी वगैरे पोचलोय जीवदानी हॉस्पिटलमध्ये. चला बघू आतमध्ये काय तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला. वाटतं तुला हे ईश्वरी? होय इकडे इकडे बघ. इथं बघ इथं बघ ना. ए कसं वाटतं तुला? इथं बघ इथं. एंट्री घेतलेली एंट्री शूट चालू आम्ही मस्तपैकी गाडीमध्ये. तर नारळ वगैरे फोडायचा काय कुठं कुठं. होय होय बस ना आता निशू. आता 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 इकडे बघ. आता याच्यात दिसते बघ तू गंदी दिसतंय बघ. तू गंदी दिसतस बघ. आता घरण कचरा करू नको. होय काले हे काले हे काले इकडे बघ. चिमुरी बकरा बोला. बोला 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 बोला. 3, 2, 1 स्टार्ट. इट्स अ बेबी गर्ल. सूर लागत ना. सूर ना लागत. नीट नीट सूर लावा. 3, 2, 1 स्टार्ट. इट्स अ बेबी गर्ल. आता सूर लावा. तर काहीच फायनली व्हिडिओ सुद्धा एडिट झालेले. आता चालू आहे सेकंड शूटला. दाखवतो काय त्याचा सेपरेटली ब्लॉग सुद्धा बनवेल मी. म्हणजे आजच्या पूर्ण दिवसाचा वेगळा ब्लॉग असेल आणि हा कालच्यामध्येच कंटिन्यू होतो. चला जाऊ पटापट लोकेशन. काहीच मग अशी गेलो होतो तर तिथं चाललेलं सोडा भरायचा नव्हता. चालू होता नेल आर्ट तो करून आलो. आता चाललं आहे मस्तपैकी कोपर खेळण्याला. काम आहे जरा फ्रेश वगैरे झालं. मग संध्याकाळी रील बनवायची आपल्याला तांदळाची. तर ती नंतर बनवू. त्यापेक्षा बरं पहिला जाऊन येतो. चुडावाला मी उतरत होतो तेव्हाच भरून निघालेला. त्याच्यानंतर हेच फायनली निघालो आम्ही. खर्च सोबत आहे आज. सुट्टी आहे म्हणून चालवलं याला. बघूया चालल्या फिरायला. कुठं फिरायला जाते असं मला सांगितलं. रिक्षाच्या हातात रिक्षाच पलत ना.
डेंजर सीन आहे. चला जाऊ आपण आता कोपर घेणार आपल्या बालाजी थिएटर आहे ना मूवीप्लेक्स तिथे बाजूला सेटिंग करायला जायचं. रेस करता गाडीच पलत नाही म्हणजे एकदम नॉर्मली काय सेटिंग केलं काय माहीत नाही त्याच्यामुळे निघालो आम्ही. फायनली पोहोचलो आपण बोनकोडे गाव. तिथे समोरच बघू शकता बोनकोडे गावाची एंट्री आहे आणि हा आहे स्टेशन रोड. इथंच गॅसची सेटिंग करतो लोक इथं चालू आहे लोक. आपल्या रिक्षा इकडे बघूया आता किती वेळ लागतो म्हणजे इथे गेला 10-15 मिनटं लागतात कधी कधी जास्त पण लागतं जर काही जास्त फॉल्ट असेल. आता याने सगळं काही केले बनवले रिक्षाला टकाटक म्हणजे जे काही ब्लॉक वगैरे टाकायचं होतं ते आणि रिक्षाच पडत नाही आता. काही बघू शकता आता घेतलं आहे गाडी करायला. आता रेस वगैरे देत आहे तर त्याला फरक वाटतं आहे मगाचपासून. तर सेटिंग करून झालेली आहे पहिल्यापेक्षा बेटर चालते. आता बघूया परत दाखवतो त्याला इथंच आहे. पोचलो आता घरी जस्ट सेटिंग वगैरे बरोबर झाली मस्त अशी रिक्षा चालायला लागली. आता जातो जेवतो आणि मग नंतर जायचं पुन्हा ऑर्डरला. आपल्याला आता लागोपाठ आहेत 3 दिवस ऑर्डर कंप्लीट करायचंच आहे. तर चला हेच मस्तपैकी एडिटिंग वगैरे झाले आणि आत्ता मम्मीने बघा काय बनवलं आहे. मी एडिटिंग करत होतं ना मम्मीने इकडं मस्त शेवया बनवल्यात हे बघा घरातल्या घरात म्हणजे बाहेर न वालत घातलं घरात पॅनवर घातलं. तर चला पण आपलं एक काम आहे तर करून येऊ. उद्या जर बनवलं तर नक्की दाखवेन मी मला. संध्याकाळ झाली कशी पत्ताच नाही लागला बघा पूर्ण. एडिटिंग करायचे नादान सगळं विसरलं तरी पण 3 व्हिडिओ बाकी आहेत एडिट करायच्या. आज फायनल करून टाकेल मग कामच होऊन जाईल. मग उद्यापासून परत 3 ते 4 दिवस पुन्हा कंटिन्यू ऑर्डर आहे लागोपाठ आणि सेम डे वस डिलिव्हरी भेटते व्हिडिओची. पण एकत्र आल्यामुळे जरा थोडा उशीर झाला एडिटिंग करायला. चला